त्यावेळी देवगंधर्वांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्री राम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आल्या. यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या मारीच राक्षसाला श्री रामाने मानवास्त्र सोडून आग्नेय अस्त्राने सुबाहूचा वध केला आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. याच वेळी मिथिलाधिपती जनक राजाकडे मोठा यज्ञ होणार होता. महर्षी विश्वामित्रांकडे आणि त्यांच्या आश्रमामध्ये आश्रमीय त्या यज्ञासाठी मिथिलेला जायची तयारी करू लागले. राम लक्ष्मणाने आपल्या बरोबर यावे म्हणून ते त्यांनाही आग्रह करू लागले. चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला, उत्साहाने निघते मुनिजन, चला संगती दोघे आपण होता सहप्रवासी, भाग्य तरू ये फला, चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला. चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला. मिथिलेला येण्याचा मुनिजनांचा आग्रह श्रीरामांना मोडवला नाही. लक्ष्मणासह ते त्यांच्याबरोबर मिथिलेला जायला निघाले. जाताना महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या. मार्गात ते एका ओसाड आश्रमाशी आले. श्रीरामाने कुतूहलाने विचारलं, महर्षी हा आश्रम असा ओसाड का बरा आहे? मनुष्यवास दीर्घकाळ झाला नसावा अशी अवकळा या आश्रमाला का बरं आली आहे? तेव्हा मुनिवर्य विश्वामित्राने त्यांना अहल्येची कथा सांगितली आणि आपल्या चरण स्पर्शाने तिचा उद्धार करण्याची आज्ञा केली. श्रीरामांच्या चरण स्पर्शाने शिला सदृश्य पडलेल्या अहल्येच्या देहातून प्रकाश आपला आणि मंजूर स्वर म्हटले, रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी मजे पुन्हा आकृती, मुक्त झाले श्वास चुंबिती, पावनी पाऊले आज मी शापमुक्त झाले. सती अहल्येने या उद्गाराने कृतज्ञता व्यक्त केल्यावर श्री राम लक्ष्मण विश्वामित्रांसह मिथिलेला पोहोचतात. जनकाने अतिशय आनंदाने त्यांचे स्वागत केले. सहस्रावती राजे प्रत्यक्ष पाहत असताना पुष्कळ मल्लांच्या गर्वीने महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने सभामंडपामध्ये आणलं. त्या धनुष्याकडे पाहूनच त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनावर भयभीत झाले. काही जण उठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरता प्रत्यंच्या लावण्यासाठी, परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून कुणाला हलविणं शक्य झालं नाही. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्याने ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटले. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावाने वंदन केलं. ते धनुष्य उचललं, उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं, त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोकविलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्थिमित झाले. जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखविला. विश्वामित्रांनी ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामांचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकाने अनुक्रमे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिला. तो अवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी गेले. राम लक्ष्मणे आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत जायला लागले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे थाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते. आळवण आकाशाशी चढले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले Thank you.
स्वयंवर